नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ. आणि मी संतोष पडे लागून ते अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज सायट्यात आलेलो आहे आणि सायट्यात माझ्या भाच्याचं म्हणजे प्रमिलाताई आहे, साताऱ्यातील माझ्या शेजारी, आणि तिच्या मुलाचं लग्न आहे. आता लग्न म्हटल्यानंतर फार मोठा सण आणि उत्सव असतो, सोहळा असतो, आणि त्या निमित्ताने आज त्याची एंगेजमेंट म्हणजेच काय तर साखरपुडा आहे मराठी भाषेत म्हटल्यानंतर. आणि साखरपुड्यासाठी अगदी जवळ नाही जायचं मित्रांनो, खूप लांब जायचं आहे. आणि कुठपर्यंत जायचं आहे तर संगमेश्वर पर्यंत पोहोचायचं आहे मला वाटतं. आणि संगमेश्वरचा प्रवास आपल्याला खूप पहिल्यांदा आहे, आणि त्यामुळे हा तिथल्या विधी आणि आपल्या विधी यामध्ये बराच जमीन आसमानचा फरक असतो, प्रत्येक 10-10 किलोमीटरवर. तर पुन्हा आपण आत्ता निघणार आहोत अगदी संगमेश्वरला जायला इथून थेट. आणि पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना की चॅनलवर कोण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पहाटेची वेळ आहे, निघालेलो आता. माझ्यासोबत अगदी बघतो आपण कोण आहे, गोरी गोरी पोरगी दिसते ना आपल्याला, तर प्राची आहे, आणि इकडे सगळा परिवार आहे. आता मी ओळख करून देईन. यजमानीबाई कोण आहेत त्यांची, आणि मामा वगैरे सगळे आता अगदी तयारीत निघालेले आहेत. नवऱ्याचे मावशेनी काका आता नटून तटून तयार झालेले आहे. कोण करवली नवऱ्याची खास सख्खी बहीण अगदी निघालेली आहे दादाला वहिनी आणण्यासाठी. म्हणजे आता साखरपुडा नंतर जाऊ, लग्न आहेच ते आपण बघणार आहोत कंटेंट पुढचं. माझ्यासोबत अगदी आता निघालेला आहे राजा म्हणतात, म्हणजे लग्नाला निघालेला हा नवरदेव राजा असतो सदैव, आणि तो राजा म्हणजे प्रतीक आहे. आणि प्रतीकला प्रथमतः खूप खूप शुभेच्छा या साखरपुड्याच्या आणि एंगेजमेंटच्या, आणि त्याला पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा असतील मी संतोष पडेल यूट्यूब परिवाराकडून आपल्या या सगळ्या. आणि ही ताई प्रमिलाताई, मगाशी म्हटलं ना मी नाव घेतलं, आणि हा संपूर्ण परिवार आहे. ही छोटी तिकडे थोडीशी लास्ट आहे, या काका वगैरे तिकडे गेलेले इकडे तिकडे. आता फक्त आपल्याला यजमानी येतील ते बघूया, आणि एक मस्तपैकी छानसा फोटो घेऊन आपण निघणार आहोत संगमेश्वरला ते. तर मंडळी, आपल्याला निघताना या कुलदैवताला वंदन करून निघावं लागतं, आणि नवरदेव आपल्याला निघालेले दिसत आहेत अगदी या एंगेजमेंटसाठी. चल ठीक आहे, नमस्कार. तर मित्रांनो, प्रवासाला निघालेलो आहे. अगदी सायटे गाव हा दापोली तालुक्यातील खालचा साईट आहे, आणि त्या खालच्या साईटेतून आपल्याला आत्ता निघायचं आहे थेट संगमेश्वरला. आणि दापोली तालुक्यापासून हा गाव जवळ किती किलोमीटर आहे हो? मग 12 किलोमीटर आहे. त्यामुळे आपल्याला जायचं आता संगमेश्वरला बरंचला. आणि निघताना आपल्या इथे जे दैवत असतं म्हणजे गावाचं मंदिर, त्या मंदिरातून सुद्धा आपल्याला काय करून एक दर्शन घेऊन आपण निघतो. ही प्रथा, पूर्वीची परंपरा आहे, त्या परंपरेनुसार आपण निघतो. कुलदैवताला स्मरण करून नवरदेव आपल्याला निघालेले आहेत. तर म्हणजे पाहतोय आपण सगळे संगमेश्वरला निघालेले वराड मंडळी, म्हणजे साखरपुड्यासाठी. अगदी करवले वगैरे आणि वराडी यजमानी सगळे आहेत अगदी या सायटे गावातून निघालेले. आणि गाड्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. अगदी 2 गाड्या आहेत खास करून या आजच्या साखरपुड्यासाठी प्रतीकच्या. तर म्हणजे आता आपल्या सायटे गावचं भैरीदेवाचं मंदिर, ग्रामदैवत, या ठिकाणी आपण अगदी दर्शन घेऊन म्हणजे निघणार आहोत. ताडील गावचं भैरीदेवाचं हे ग्रामदैवत आहे, आणि इथे सुद्धा या ग्रामदैवताला श्रीफळ अर्पण करून, हे बघा नवरदेव श्रीफळ अर्पण करून तांदूळ टाकून वगैरे नमस्कार करून निघालेलं आहे. सर आपले भेटू आपण ते आपल्या भेटू, पण आपण जायचं आपण काय माणसं काय. तर मित्रांनो, आपण निघालेलो आता थेट संगमेश्वरला, कारण संगमेश्वरचा योग कधी आला नव्हता, पण प्रतीकच्या लग्न एंगेजमेंटच्या म्हणजे साखरपुड्याच्या निमित्ताने याचा योग आलेला आहे. आणि ही सगळी मंडळी अगदी करवल्या वगैरे, चेहऱ्यावरचा उत्साह पाहून असं वाटतं की जणू काय आपण पिकनिकला निघालो परंतु एंगेजमेंटला निघालो, हे लक्षात ठेवायचं आहे. तर महामाई मंदिराजवळ आलेलं आपला सूर्यवाडी महामाई मंदिर, आपली भैरीदेवाची बहीण म्हटली जाते. खास करून शिमग्याच्या निमित्तानं मोठा इथं उत्सव असतो, आणि प्रतिकता महामाईला सुद्धा वंदन करून, आपल्या आईला वंदन करून अगदी कुलदैवताप्रमाणे
साकडं निघालेला आहे. उत्तम प्रवास व्हावा आणि हा शुभ सोहळा उत्तम व्हावा यासाठी. आलोय चिपळूणला जवळजवळ, कारण का आपला प्रवास चालू झालेला आहे चिपळूण सावर्डे म्हणून. आणि सगळी आपली मंडळी वराड मंडळी अगदी चाललेली आहे साखरपुड्याला. अगदी जवळजवळ आपली इकडे मंडळी आहे. आणि आता आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करायला बसलेलो आहे, कारण का साखरपुडा अजून खूप म्हणजे आपल्याला संगमेश्वरला जायचं आहे आणि प्रवास लांबचा आहे. आणि पण अगदी सगळी मंडळी दिसते आपल्याला. आणि ओंकार वगैरे आहे, फोटोग्राफर, युट्यूबर आणि सगळेच आहे. तर नाश्ता करून आत्ता आपण थेट संगमेश्वरला जाणार आहोत. सरपंच वगैरे सगळे अगदी गावचे प्रतिष्ठित व्यक्ती बसलेले दिसतात आपल्याला. सगळे अगदी सायटे गावचे वगैरे आलेली मंडळी, पाहुणे मंडळी सुद्धा असतील त्यात. असं तर या सगळी मंडळी अगदी आलेली आणि नाश्ता करून आता आपण इथून जाणार पुढे. बघा सो फायनली आपण काय केलंय की नाश्ता वगैरे केलेला आहे आणि गाडीचा प्रवास पुन्हा चालू झालेला आहे साखरपुड्याच्या निमित्ताने. आणि प्रवासासाठी अगदी बसलेली माणसं दिसतात आपल्याला, मौज वगैरे सगळेजण. मामा अगदी हसतायत, अगदी एवढे खुशीत आहेत, नातवाच्या लग्नाला जात आहेत ना. म्हणजे मित्रांनो फायनली शेवट पोहोचलो आहे. दमलाव प्रवास मामा, दमलावत ना? दम लागला की प्रवास करून. तर आपण चोरवणे गावात पोहोचलेलो आहे आणि सगळेजण शेवटी आपला प्रवास संपलेला आहे. म्हणजे आम्ही नवऱ्याबरोबर येऊन अगदी प्रवास संपलेला आहे आणि प्रतीक सोबत माझ्यासोबत आहे. आता पुढील आपण कार्यक्रम बघणार आहोत. सो मित्रांनो आपण फायनली पोहोचलोच. दमलाव प्रवास करून दमलाव आम्ही. हालत खराब झाली जाम. आणि चोरवणे गाव एकदाचा कधीचा अनोळखी चोरवणे गाव बघितलेला आहे आम्ही आता. आणि सगळी मंडळी आपली बघा पण बघूया आपण. वरातीसारखाच कार्यक्रम चालू झालाय. मला इकडे बघा चित्रगिरी इकडे आहे. तर म्हणजे आपण बघतोय युवा आहेत. कोण तुम्ही? गावकरे. शिगवण आपले गावकऱ्यांना ही भेट देताना बघतो आपण इकडे. तर आपण बघतोय विधीप्रमाणे जी काही इथली विधी आहे, पद्धत आहे, ती भेट देऊन म्हणजे सतरंजी भेट दिलेली आहे. बैठक म्हणून म्हणतात तिला. आणि बैठक अगदी काण्यावरती अंतरलेली आहे. तर मित्रांनो बघतो आपण की कशा प्रकारचे विधी आहे. आणि या चोरवणे गावात आपल्या चव्हाणवाडी इथे आगमन झालेलं आपलं. आणि तिथल्या त्या साखरपुड्याचा जो विधी आहे हा आपल्यासाठी अनोळखी असेल आणि तो विधी आपण पाहतोय. अगदी एकदम एका लाईनीमध्ये बरेचसे वेळे मांडलेले आहेत. म्हणजे ही पद्धत आपल्याला जवळजवळ आपल्या इकडे कमीत कमी आढळून येते. आणि परंतु इकडची पद्धत आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या बैठकीवरती
विडे मांडले जातात आणि सिंगल पानाचे 5 पानाचे असे विडे मांडलेले आहेत. त्यावरती सुपारी खोबरं अशा प्रकारचे तुकडे मारून हा विधी अगदी क्रियाशील आहे. तर पाहतोय मित्रांनो आपण अगदी या बैठकीवरती अगदी बैठक यजमानांकडून भेटली होती. त्या बैठकीवरती संपूर्ण अगदी विडे मांडलेले आहे. ही पद्धत नवीनच आहे, अनोळखी पद्धत आहे आमच्यासाठी तर, आणि ती आपल्याला पाहायला मिळते. आणि यजमानांनी अगदी ती पूर्णतः कशा प्रकारे विधी करतायत इकडचा या विधी चोरवणे या गावाचा चव्हाणवाडीतला तो आपल्याला पाहायला मिळतो. एक अनोळखी विधी. आमच्या नवरदेवांचे मामा आणि नवनिर्माचित पोलीस पाटील पड्याल साहेब हे सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आणि आमच्या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती हे सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित आहेत. सर्वांनी आमचं इथे उपस्थित झाल्याबद्दल स्वागत केलं, त्याच्याबद्दल आम्ही सर्वांना धन्यवाद मानतो. कारण आमच्यामध्ये आमचे असे सरपंच सुद्धा आहेत, शंकरजी खापरे साहेब, ते शिवण सायटेवाडीचे. चोरवणे गाव पहिल्यांदाच पाहिलं, कारण का त्याचा योग आला तेव्हा प्रतीक शिकवण याच्यामुळे भाच्यामुळे. आणि खरोखर उत्तम स्वागत आणि हा पाऊलचार पाऊल एक मनाला समाधान आणि तृप्त झाल्यासारखं वाटलं. सरपंच, प्रतिष्ठित नागरिक म्हणून, तसेच शिवण आपला मांडवकर परिवार, येथील गावातील प्रतिष्ठित सर्व व्यक्ती, महिला पुरुष सगळे जे काय आदरणीय सगळे व्यक्ती आहेत, यांनी आमचं अगदी भव्य आणि दिव्य असं स्वागत केलं. त्याबद्दल सगळ्यांचं अगदी खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. या सायटेवाडी आणि आमचं सगळ्यांचं, मी बाजूच्या गावचा आहे, परंतु सायटेवाडी ताडील सायटेवाडी आणि तेथील पाहुण्यांचा तुम्ही अगदी मनापासून अगदी खूप चांगलं स्वागत केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा पुनश्च एकदा सगळ्या या मांडवकर परिवार, चोरवणे गाव, चव्हाणवाडी आणि सगळे आदरणीय व्यक्ती असतील, महिला पुरुष, या सगळ्यांचा अगदी खरोखर मनापासून आभार. आणि मला जे काय 2 मिनिटं बोलायची संधी दिली या विवाह सोहळ्यामध्ये, त्याबद्दल मी तुमचं अगदी मनपूर्वक आभार मानतो. आणि दोन्ही प्रतीक आणि दीपिका यांना या साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांचं पुढील वैवाहिक जीवनासाठी सुद्धा दोन्ही गावाकडून आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि वैवाहिक जीवनासाठी त्यांचं पुढील वाटचाल उत्तम होईल हीच ईश्वराची प्रार्थना करूया. सॉरी सर. पाहिलं आपण की इथली अनोळखी पद्धत आणि आपल्या गावच्या पेक्षा ही वेगळी पद्धत आहे. आणि ती वेगळी पद्धत पाहण्यासाठी उत्सुकतेने या गावात आलेलं आहे. त्यामुळे हा विधी चालू आहे आणि आता थोड्याच वेळात अगदी साखरपुड्याचा सुद्धा विधी होणार आहे, पाहणार आहोत आपण. तर नवरी मुलीचं आगमन झालेलं आपल्याला बघतोय. तर मित्रांनो बघतोय आपण की हा संपूर्ण विधी कशा प्रकारे चाललेला आहे. साखरपुड्याचा अगदी आगळा वेगळा आणि आपल्यासाठी अनोळखीच विधी आहे आणि तो पाहायला मिळतो आपल्याला. अगदी नवरदेवीचे अगदी जसं लग्नाचा विधी केला जातो तशाच या साखरपुड्याचा विधी यांच्या इथे आपल्याला पाहायला मिळतं या चव्हाणवाडीमध्ये, चोरवणे. तर प्रतीक आपले नवरदेव यांचं सुद्धा मोहल्यावरती म्हणजे पाटावरती अगदी आगमन झालेलं उत्तर स्थानबद्ध झालेले आहेत, आपले बसलेले आहेत पाटावरती. तर मित्रांनो बघतोय आपल्याला ही पद्धत अगदी अंगठी आणि त्या अंगठी कशा प्रकारे एक सजवलेलं अगदी प्लेट आहे त्याच्यावरती आपण पाहायला मिळालेली आहे. त्यांना उभं केलं तर एकदम बेटर.
आई अश्रू काढोल्या काढोल्या अश्रू काढोल्या जाते आई मी निरागरात जाते आई मी निरागरात. तर बघतोय आपण नवरदेवीला एंगेजमेंट साखरपुड्याचा हा विधी संपन्न होतो ना. अंगठी घातलेले आजोबांच्या मूर्ती मांडवकरांच्या गोत्रामध्ये आणि आता निघाले शिगोऱ्यांच्या गोत्रामध्ये. टाळ्या टाळ्या. तर बघतो आपण अंगठी एकमेकाला घातलेली आणि आता पेढा भरवता नाही बघा, गोड तोंड करताना अगदी दिसतंय आपल्या पत्नीला. प्रतीक अगदी पेढा भरवताना पाहायला मिळतं आपल्याला. ओके मिठाई. ओके प्रतीक मिठाई देते बघा. अगदी आपल्या सासरवाडी झाल्यानंतर मिठाई देण्याचा हा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला पाहायला मिळतो पद्धत. ते विचारते सांगते. सगळे ते बाबू होते काय आणलं ओके. तर पुढची विधी आपण पाहतो या साखरपुड्याची. अगदी साखरपुडा सोहळा उत्सवाचा सोहळा आहे, आनंदाचा सोहळा आहे आणि हा उत्सवाचा सण आपल्याला पाहायला मिळतो या प्रतीक आणि दीपिकाच्या या दोन्ही वैवाहिक जीवनाचा. आणि तांदूळ सोडताना बघतोय हा इकडे बघा सोडा खाली तांदूळ. तर ही हळूहळू सोडा इकडे बघा बस. जवळ जवळ. ओके. तर साखरपुडा झाला आणि त्यानिमित्ताने सोहळा हा सण उत्सव झालेला आहे आणि त्यानिमित्त पुष्पगुच्छ देताना एकमेकांना पाहायला मिळतं आपल्याला. तर फंक्शनचे प्रमुख म्हणून आपल्याला माहिती आहे बघितलं मगापासून चाललेला सगळा कार्यक्रम आणि प्रतीक आणि दीपिका आहे ना खरोखर या साखरपुड्या सोहळ्याच्या या संतोष पेढे यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी खूप खूप सुखाचा संसार करावा ही माझी इच्छा असेल. आणि आत्ता आपण माहिती आहे तुम्हाला नवीन अनोखी पद्धत चालली आहे सगळी केक कापायची. तर बघूया. तर केकसुद्धा अगदी टेबलवर मांडलेला तयार ठेवलेला आहे अगदी. आणि नवीन ही पद्धत आहे आपली आता सध्या सगळीकडेच आपल्याकडे पाहायला मिळतं की केक कापून आपला साखरपुडा हा सोहळा साजरा केला जातो. केक थोडे द्रव पाऊसमध्ये ह्याला पण दिसू दे इकडे मागच्या लोकांना. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा रे बाबा. नॅचरल या घे तू पण घे. तुझ्या हातात केक बाय. तर बघतोय आपण केक एकमेकांना देताना जास्त. इकडे पण बघा जरा. ओके. देऊ का नको हां परत इकडे बघ. हां ओके इकडे बघ. इकडे बघ ना जरा. हां उभी राहा. इकडे बघ. ती छोटी एक चकुली आहे बारकी. तिला पण बरं ती नाराज बारकी बारकी ती नाराज होते. आई बाबा. हा दोघाडे. तर मित्रांनो आपण तत्पूर्वी बघितलं की केक बनवताना नवरी मुलीचे आई वडील आणि आत्ता या कोण आहेत मावशी. नवरी मुलीच्या मावशी आहेत. अगदी जावयानं केक बनवताना पाहतोय आपण आणि आपल्या भाचीला सुद्धा आहे बघा. ओके. तर आत्ता पाहतोय आपण नवऱ्या मुलाचे आई वडील आहेत.
शिगवण परिवार. हा तू पण टाईक. हा बस 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 दोघे एकदम दोघं. हा आता मुलग्याला हा मग नको नका बरोबर माझं काय. हा हा बस नवरेकडचे काका आणि दोन्ही काका आहेत. एक शिगवण परिवार आणि एक आपलं बटावे परिवार उर्मिला. हा इकडे तर आपल्याला आता पहा पुढील जी व्यक्ती आहे या प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच गावचे, बाजूला त्यांच्या अगदी उपसरपंच आणि इकडे पोलीस पाटील. हे सगळे प्रतिष्ठित व्यक्ती अगदी दोन्ही यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले पाहतोय आपण. तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत या चोरवणे गावच्या 8 गावचे अध्यक्ष आणि या बचत गटाचे CRP आहेत. अगदी खूप मानाने त्या इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी संतोष पटेल यूट्यूब चॅनलकडून स्वागत करतो आणि नवरा मुलाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत ते. आणि ही सगळी जमलेली आहे ती वराड मंडळी करवली मंडळी सगळी या विवाह साखरपुड्या सोहळ्यानिमित्ताने जमलेली आहे. मगाशी मी बटावे परिवार बोललो, ही उर्मिला आपले पांगत परिवार आहे लक्षात घ्या. आणि आत्ता इकडे ही सगळी फोटोनी प्रेझेंट देण्यासाठी लाईन लागलेली दिसते आपल्याला. अगदी एका रेषेत पाहायला मिळतं आपल्याला. अशा प्रकारे कार्यक्रम सोहळा इथे आपल्याला जवळजवळ पार पडलेला दिसतोय अगदी उत्साहाने आनंदामध्ये. फायनली सोहळा आटपलेला आहे आणि आपला जवळजवळ हा साखरपुडा सोहळा कार्यक्रम आटपलेला आहे. नक्कीच पुढच्या व्लॉगमध्ये अगदी पुन्हा नवीन काहीतरी घेऊन आपण भेटणार आहोत. सगळी मंडळी आपली साईटची पाहुणे वगैरे जे कोणते आजूबाजूला आपल्याला दिसते. तर जायला किती वाजतील मला माहीत नाही, परंतु जाऊ आता. तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन काहीतरी आपण हे घेऊन. लग्नाचा कंटेंट तर बघणारच आहोत, साखरपुड्याचा बघितलेला आहे आणि नक्कीच व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा ही सगळ्यांना विनंती. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.